कोर्टातून माननीय हायकोर्टामधून जो वगळण्याचा निर्णय झालेला आहे त्या हायकोर्टांचे पण आम्ही आभार मानतो। या कार्यासाठी वसईकरांचे नेहमी आम्हाला पाठबळ असायचे, असे वसईचे जे आपले धडाडीचे भूमिपुत्र त्यांचे पण आभार मानतो। त्याचप्रमाणे काँग्रेस सरकारने पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्या टायमाला, आणि त्या टायमाला आपण आंदोलनं केली, बरंच काही इथे उपोषणं झाली, पण त्यांनी वसईकरांचा सन्मान करून ते 29 ग्रामपंचायती कायदेशीर प्रोसेस करून ते सोडलेली आहेत। आणि या लढ्याकरता जेव्हा आपण पहिला सुरूचा लढा होता तेव्हा आपण तेवढं लक्ष देत नव्हतो, पण त्यानंतर कुठेतरी पाल चुकचुकते आणि ही केस लांबवली कशी जाते आणि का लांबवली जाते हे आम्ही जेव्हापासून 5 वर्षानंतर जेव्हा जायला लागलो तेव्हा लक्षात आलं की लढण्यामध्ये आपली सेना त्या टायमाला कमी पडत होती, पण आम्ही त्यातल्या त्रुटी शोधून काढल्या। त्या त्रुटी कायदेशीर त्रुटी काढण्याचा जो खरा सहयोग आहे तसे आपले ॲडव्होकेट जिमी गोन्साल्विस साहेब हे कायद्याचे तज्ज्ञ असल्यामुळे ती केस कशी खोटी आहे आणि त्या खोटी केसेसवरती कसा स्टे घेतलेला आहे हे यांनी शोधून काढल्यानंतर आपल्याला एक वेगळं बळ मिळालं। तेव्हापासून हा लढा जिद्दीने आपण करत राहिलो। त्यानंतर सेनेचं आघाडीचं राज्य आलं, त्या राज्यामध्ये ज्या काय त्रुटी होत्या त्याच्यामध्ये एकच गोष्ट होती की कमिशनरच्या नावाने ज्यांनी केस केली होती ते कमिशनरच्या खांद्यावरून आपल्याशी खेळ खेळत होते, महानगरपालिकेच्या खांद्यावरून खेळ खेळत होते, पण त्यांचं भांडं फोडलं आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आम्ही जिमी गोन्साल्विस असतील, खानविलकर साहेब, आम्ही भूमिकाताई यांनी आम्ही जेव्हा भेट घेतल्या आणि त्यांना हकीकत सांगितलं की ही केस महानगरपालिकेचे एका आयुक्तांनी सांगितलं होतं की आम्ही केस केली नाही, मग आम्ही केस केली नाही तर ही केस चालते कशी? मग त्याच्यामध्ये त्रुटी कळल्या की त्याच्यामध्ये कोर्टामध्ये दोन्ही बाजूने ॲफिडेव्हिट झाले नव्हते। तसे ॲफिडेव्हिट नंतर उद्धवजी साहेबांच्या आदेशानुसार आणि त्या टायमाला एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते त्यांच्या आदेशानुसार ते ॲफिडेव्हिट झाले, तरी पण मध्ये मध्ये डिसिजन होता होता कोविडचा काळ आला, 2 वेळा काही गोष्टी लांबल्या। पण आता जेव्हा शिंदे सरकार आलं आणि आपण वसईकर ज्यांना आमदार म्हणून जनसेवेसाठी वसईच्या सेवेसाठी ज्यांना निवडून देतो, निवडून दिल्यानंतर ते आमदारकी त्यांची खाजगी होऊन जाते आणि मग त्यांची खाजगी कामं करण्याला ती सुरुवात करतात। कुठल्या पण गावच्या कार्याला किंवा वसईच्या योगदानाला कधी त्यांचं सहकार्य दिसून येतं। त्यांचा फक्त पद हातात मिळाली, सत्ता हातात मिळाली की त्यांचा सत्तेचा उपयोग फक्त त्यांच्या खाजगी कामाकरता आणि त्यांच्या अरेरावी करता करून घेतात, हे आज दिसून आलं। कारण ज्या शिंदे साहेबांनी ॲफिडेव्हिट आपल्या बाजूने केलं होतं त्यांना सुद्धा आपल्या विरुद्ध त्यांनी वळवण्याचं काम केलं आणि गावाच्या विरुद्ध नोटिफिकेशन काढायला लावलं, कोर्टामध्ये पत्र दिली की आम्ही हे गावं परत महानगरपालिकेत ठेवणार आहोत, तर याचा निकाल देऊ नका। ह्या गोष्टी करण्यात याला लोकशाही बोलत नाही, ही घटनेची पायमल्ली होती। पण जिमी साहेबांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर प्रोसेस करून आजपर्यंत जेवढा आम्ही लढा दिला त्याचं विश्लेषण कायदेशीर जिमी साहेब करतीलच। पण एकच सांगतो की जरी एक अर्जुनाची भूमिका मी जरी करत असलो किंवा माझे वसईकर सहकारी करत असले, पण आमचे कृष्ण हे जिमी गोन्साल्विस आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन करणे अमुक एक गोष्ट केल्यानंतर ही गोष्ट केलीच पाहिजे। आणि आता गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी एवढा आपला विरोध करून सुद्धा जिमी साहेबांनी त्यांच्या मर्मावर हात ठेवला। जसं कर्णाचं चाक फसलं होतं तसं त्यांचं चाक जिमी साहेबांनी फसवलं आणि मग मला भारण मारण्याचा योग्य मला चान्स मिळाला आणि तो आपण मारून घेतला आणि आज आपला एक चांगला विजय झालेला आहे।
काही बोलतात की नाही ती केस अजूनपर्यंत अशी आपल्या बाजूनी झालेली नाही आहे, पण आम्हाला माहिती आहे जर सर्व केस डिस्पोज झाल्यानंतर आपला जो नोटिफिकेशन 29 गावाचा आहे तो लाईव्ह होतो, तो चालू होतो. त्यांनी जरी सजेशन ऑफिसची नोटीस काढल्यात त्याला GR नाही बोलत, त्यांनी एक प्रोसिजर चालू केली, ती लेंथली प्रोसिजर आहे. त्या नोटीसचे पण कसे तुकडे 2 दिवसात आम्ही पाडून टाकतोय, लवकरच दिसून येईल. आणि याच्याकरता ज्या कृष्णाची भूमिका आपल्या जिमी गोन्साल्विसने आजपर्यंत राबवले त्यांना विनंती करतो की तुम्ही मार्गदर्शन आपल्या जनतेला करावं. आपले काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल साहेब, विजय पाटील साहेब आणि सगळा काँग्रेस परिवार आणि वसई भागातील आपला गाव आणि वसईचे नागरिक यांचे मी इथे स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मुळात हा विषय जो होता तो विषय खूप टेक्निकल बाबीमध्ये होता. आता विजय शेट्टी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, पण ह्याच्यात जाणून बुजून दोन्ही बाजूची लोक इन्व्हॉल्व होती आणि हा विषय प्रलंबित कसा राहील ह्याच्याकडे जास्त कल दिला गेला. 2011ला जेव्हा हा GR काढला गेला तेव्हा मी आपले माननीय खासदार स्वर्गवासी श्री रामू शिंगडा, मी आणि वसईतले काही जेव्हा इथे उपोषण चालू होतं तेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आम्हाला विधानसभेत बोलवलेलं होतं. आणि हे GR जेव्हा निघाला तेव्हा त्या GR मध्ये बाबा जेव्हा मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी कन्सल्टन्सी करून प्रत्येक गाव कसा काढणार आमच्या सहमतीनेच हा GR निघालेला होता. म्हणजे तेव्हाच्या काँग्रेस सरकारने संपूर्ण प्रक्रिया करून हा GR काढलेला होता. पण त्या GRला कुठे तर चुकीच्या पद्धतीने माननीय उच्च न्यायालयात नेऊन महापालिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो स्थगिती मिळवलेली होती. मुळात म्हणजे महापालिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवायच्या अगोदर हा GRचा प्रोसेस चालू होता. त्याच्या अगोदर पण जे विरोधक गट आहे त्यांनी पण जे गावात न राहणारी लोक त्यांना घेऊन हायकोर्टामध्ये 5-6 पिटिशन फाईल केलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये सिंगल पिटिशनर होती. पण त्यांना हायकोर्टाने कोणताही थारा दिलेला नव्हता. जेव्हा यांच्या लक्षात आलं की आपल्याला याच्या स्थगिती मिळणार नाही, त्यामुळे सत्ताधारी, आता जे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहेत आणि त्यांचे बगलबच्चे यांनी वसईमध्ये महापालिकेच्या आयुक्तांच्या नावाने ती याचिका दाखल केली आणि कोर्टाला असं दाखवण्यात आलं की ह्याच्यामुळे खूप महापालिकेचं नुकसान होणार आहे आणि तो स्टे घेण्यात आला. जसं विजय साहेबांनी सांगितलं, आमच्या लक्षात आल्यानंतर मी पण तेव्हा 2009ला आमदारकी लढलेलो होतो, पण ज्यांना मतं दिलेली होती त्यांचा हा हक्क होता. ज्यांना जे वसईचे आमदार झालेले होते त्यांचा हक्क होता, त्यांनी हा लढा तेव्हाच तिथे जिंकायला पाहिजे होता, त्यांनी हा प्रश्न तेव्हाच तिथे काढायला पाहिजे होता, पण हा निघालेला नव्हता. जेव्हा 4-5 वर्षानंतर आमच्या लक्षात आलं की हा प्रश्न सुटत का नाही, तेव्हा मग मी त्याच्यामध्ये अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पिटिशन जी आहे ती आयुक्ताच्या नावाने केलेली आहे, पण सही जी आहे ते तत्कालीन महापौरांनी केलेली आहे आणि त्याचा पिटिशन मध्ये कुठेही उल्लेख नव्हता. मग आमच्या अँथोनी पोटच्या नावाने, ॲडव्होकेट अँथोनी पोटच्या नावाने याच्यामध्ये आम्ही एक अर्ज काढला आणि आम्ही सांगितलं की ही जी पिटिशन आहे ही दाखल करण्याचा आयुक्ताला अधिकारच नाही आणि चुकीची पिटिशन फाईल झालेली आहे, त्यामुळे ही पिटिशन मेंटेनेबिलिटी स्टेजला जोडली पाहिजे. त्यानंतर विजय शेठ आणि मी एकत्र आलो. या पिटिशन मध्ये मोहता साहेब आणि सय्यद साहेबांनी 3 सप्टेंबर 2015 रोजी या विषयावर, जेव्हा मला वाटतं SP चिनाव साहेब होते, मी वेलंकणीला होतो, सगळ्या गोष्ट झाल्यानंतर यांच्या मोहता साहेबांच्या लक्षात आलं की ही पिटिशन मेंटेनेबलच नाही. त्यांनी 1 मिनिटामध्ये पिटिशन ऑर्डरसाठी क्लोज केली 3 सप्टेंबरला. पण परत 9 सप्टेंबरला या सिंगल पिटिशन आणून कुठेतर चुकीच्या पद्धतीने AGP कार्यालयाचा वापर करून शासनाकडून परत त्या पिटिशन सगळ्या टॅग करण्यात आल्या आणि त्या पिटिशन परत ओपन करण्यात आल्या. त्याच्यात आम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल केले, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, पण त्याच्यात फायनल ऑर्डर नव्हती म्हणून सुप्रीम कोर्ट एंटरटेन करत नव्हतं. म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि सरकारचे अधिकारी यांनी मिळून ही पिटिशन कशी प्रलंबित राहील हेच प्रत्येक वेळेला पाहिलं आहे. पण विजय शेठ यांची चिकाटी आणि आम्ही सगळ्यांचं टीमवर्क, त्याच्यामध्ये मला वाटते मनवेल दुस्कानो कंपनी जी होती ती पण कोर्टामध्ये यायची, पण त्यांना एक लिमिटेशन होत्या. कुठे तर ही गोष्ट, कारण आपण एका मोठ्या शक्तीशी लढत होतो, हे सगळं करताना बऱ्याच गोष्टी झाल्या. जे उद्धव सरकार आलं त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये कन्सल्टेशन परत झालेली आहे.
म्हणजे आता जे सरकारने नोटिफिकेशन काढलेलं आहे शिंदे साहेबांनी, त्याचं मला हसूच येते. कारण 2 वर्ष अगोदर कोविड पिरियडमध्ये माननीय हायकोर्टाच्या ऑर्डरनी कन्सल्टेशन झालेलं आहे. 30 ते 35 हजार लोकांनी त्याच्यात कन्सल्टेशन केलेलं आहे. त्याच्यातले 29,000 लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला गावं पाहिजे. म्हणजे वसईचा गावांचा जनतेचा जो कोल आहे तो गावांच्या बाजूनेच आहे. त्यामुळे तुम्ही आता काय पुढच्या 10 वर्षांनी जरी कन्सल्टेशन केलं तरी ते गावांच्या बाजूनेच उभं राहणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टीचा फायदा घेऊन हे सगळं हायकोर्टात खेळ चालू होती. तर आता असं झालं की जेव्हा एकदम फायनल स्टेजला आले, कारण महाराष्ट्र शासनाने उद्धव ठाकरे सरकारने 2 ॲफिडेव्हिट फाईल केली. एक आमच्या अँथोनीचा बेस घेऊन मेंटेनेबिलिटीवर की आयुक्ताला अधिकारच नाही, ही पिटिशन उडवून टाका, राजू पाटलांनी ही पिटिशन चुकीची फाईल केलेली आहे. आणि सगळ्यात त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तेव्हाचे गंगाधरन जे तत्कालीन आयुक्त होते यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी हायकोर्टात बाकायदा एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं की ही पिटिशन महापालिकेच्या नावाने चुकीने फाईल झालेली आहे, ही पिटिशन मी विड्रॉ करतो. आणि सगळ्यात हसायची गोष्ट म्हणजे त्याला आताचे अनिल पवार जे आपले IAS ऑफिसर झाले, जे माझे पण मित्र आहेत, त्यांनी हायकोर्टाला सांगितलं की गंगाधरांनी चुकीची पिटिशन केलेली आहे, यांनी जे ॲफिडेव्हिट केलेलं आहे चुकीचं केलं आहे. मी पवार साहेबांना सांगितले मुळात ही याचिका चुकीची झालेली आहे. तर तुम्ही गंगाधरन साहेबांनी बरोबर हे केलेलं आहे, त्यामुळे तो विषय हायकोर्टात प्रलंबित होता. त्यानंतर आताचं जे शिंदे सरकार आहे यांनी जेव्हा पटेल साहेबांच्या कोर्टापुढे हा विषय आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पिटिशन मेंटेनच नाही, महापालिकेला लोकल स्टँडच नाही पिटिशन करायचा. तेव्हा त्यांनी यांना धारेवर धरलं. तेव्हा यांनी सांगितले वसईचे आमदार ज्यांना वसईची जनता मोठ्या प्रेमाने निवडून देते गेल्या 5-7 टर्ममध्ये, त्यांनी सरकारला एक पत्र दिलं. त्या पत्रावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या OSDने काय तर लिहिलं. ते पत्र नगर विकास खात्याला आलं. त्या नगर विकास खात्यामधून ते पत्र हायकोर्टात देण्यात आलं. कुठेही इन्स्ट्रक्शन नाहीत. ही 4 डिसेंबरची गोष्ट सांगतोय, सुनावणीच्या दिवशी. ही प्रोसेस 5 तारखेच्या सुनावणीमध्येच झाली असते डिसेंबरमध्ये. असं पत्र देण्यात आलं की ह्या गावाचा जो निर्णय आहे त्याचा आम्ही विखंडन करण्याचा प्रयत्न करतोय सरकार, आणि नागपूरला अधिवेशन असल्यामुळे आम्हाला 1-1.5 महिन्याचा वेळ देण्यात यावा. त्यांना वेळ देण्यात आला. त्याच्यानंतर काय झालं नाही. 16 जानेवारीला जेव्हा ही पिटिशन सुनावणीसाठी आली तर 15 जानेवारीला शंकर जाधव जे उपसचिव आहेत नगर सचिवाचे नगर विकास विभागाची, त्यांचं एक पत्र आलं सुनावणी दरम्यान, नाही आम्ही पुढची विखंडनाची प्रक्रिया चालू करतोय आणि ही जी आहे आम्हाला पुढच्या वेळ देण्यात यावा. तेव्हा माननीय जज साहेबांनी त्यांच्यावर ताशेरे ओढली. त्यांच्या ऑर्डरमध्ये तसे ताशेरे आहेत की ही पिटिशन 10 ते 12 वर्ष 1 दशकापासून पेंडिंग आहे. हे कुठेतरी चुकीचं सगळं चाललेलं आहे असं जज साहेबांचं ऑर्डरमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं. तर सरकारला त्यांनी सांगितलं तुम्हाला जे हे पत्र दिलंय, तुम्हाला जे करायचं करा, तुम्ही माझ्या पुढे या, नाही तर आय एम गोइंग टू डिस्पोज दिस पिटिशन. पण मुळात विषय असा होता की वसईचे आमदार यांनी त्यांचा वापर सरकारच्या माध्यमातून करून काय त्यांचे आता लोकसभा इलेक्शन आहे, विधानसभा इलेक्शन आहे, त्याचं पॉलिटिकल इक्वेशन करून ज्या शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांच्या नेतृत्वात नगरविकास मंत्री असताना ॲफिडेव्हिट फाईल केलं होतं, त्यांनी सांगितलं, आणि ते पण वसईच्या जनतेच्या कन्सल्टेशनवर ॲफिडेव्हिट झालेलं होतं, आणि ते हायकोर्टाचे जज माननीय सय्यद साहेब यांच्या ऑर्डरने झालं होतं. त्याच शिंदे साहेबांना जाग आली, त्यांच्या ऑफिसर लोकांना जाग आली, आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ही गावं आता परत महानगरपालिकेत ठेवायचं आहे. कोणाच्या? जितेंद्र ठाकूरच्या एका पत्रावर. आणि त्या पत्रात उल्लेख कोणता? फडणवीस साहेबांचा 2016चा उल्लेख. मग त्याच्यावर आम्ही एक पत्र, मी पण स्वतः पत्र दिलेलं आहे. मी म्हटलं वसईचे आमदार जितेंद्र ठाकूर जरी असले तरी याच्यात त्यांना कायदेशीर माहिती खूप कमी आहे. त्यांची लोक येतात, त्यांना कायदेशीर बाबी समजत नाही. 2016 नंतर याच्यात 25 हिअरिंग झालेले आहेत, यांच्यात कन्सल्टन्सी झालेली आहे, यांच्यात हायकोर्टाच्या ऑर्डरने सरकारने ॲफिडेव्हिट फाईल केलेले आहेत 2-2, आणि 2011चा GR कन्फर्म करणार असं शिंदे साहेबांचंच उद्धव साहेबांच्या मान्यतेने ॲफिडेव्हिट फाईल झालेला आहे, आणि मेंटेनेबिलिटीचा विषय त्याच्यामध्ये होता. त्यामुळे ही पिटिशन सर्व्हाइव्ह होत नाही की डिस्पोज करा आणि आमची गावं मोकळी करा. तरीही या सरकारने इल्लीगल नोटिफिकेशन काढलं फक्त जितेंद्र ठाकूरच्या एका पत्रावर. त्याच्यावर आम्ही ऑलरेडी हे सगळी गोष्ट सरकारच्या निदर्शनात आणलेली आहेत. प्लस
या ग्रामपंचायतीपैकी 10 ते 11 ग्रामपंचायती ह्या पेसा ग्रामपंचायतीत अफेक्ट होतात. त्याची एक सेपरेट प्रोसिजर असते. सरकारला कोणताही गावं महापालिकेत घ्यायची किंवा त्याच्या हद्दीमध्ये बदल करायचा अधिकार नाहीये. माननीय राष्ट्रपती महोदय, माननीय गव्हर्नर महोदय यांच्या संकल्पनेतून ती पुढची प्रोसेस होती. त्यामुळे या सरकारचं नोटिफिकेशन कायदेशीर टिकणार नाही. पण आज एक गोष्ट झाली, माननीय न्यायमूर्ती पटेल साहेब यांच्या बेंचनी जेव्हा सरकार हे पत्र घेऊन आले, जेव्हा सरकारचे नगर विकास विभागाचे जे सचिव गोविंद राज यांना मी आणि विजय शेठ मागच्या हप्त्यात जाऊन भेटलो, त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. मी म्हटलं आता जरी शिंदे साहेब याच्यात असले आणि आता जरी जितेंद्र ठाकूरच्या त्यांच्या पत्रावर ते डिसिजन घेत असले तरी या प्रोसेसमध्ये माननीय विलासराव देशमुख, माननीय अशोक चव्हाण, माननीय पृथ्वीराज चव्हाण, माननीय उद्धवजी ठाकरे हे पाच मुख्यमंत्री इन्व्हॉल्व आहेत. आणि या 5 मुख्यमंत्र्यांपैकी 4 मुख्यमंत्री आमच्या गावाच्या बाजूने आहेत. त्यामुळे तुम्ही हे जे करताय, सरकारचं क्लिअर इन्स्ट्रक्शन घेतल्याशिवाय तुम्ही ही कामं करू नका आणि रायटिंग मध्ये घ्या. कारण मागच्याच सरकारनी हे जे केलेलं आहे, गावांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे 10 वर्षानंतर, आणि पुढचं येणारे सरकार पण आमचं असेल. त्यामुळे तुम्ही आहात ज्या तात्पुरत्या काळासाठी आहात, त्यामुळे तुम्ही कोणतंही इलिगल काम करू नका. मग त्यावर आज जेव्हा हायकोर्टात सुनावणीसाठी सरकारकडून पत्र आलं, त्या पत्रामध्ये क्लिअर कट असं त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही प्रोसेस केलेली आहे, पण आम्ही पूर्ण पिटिशन तुम्ही डिस्पोज करा. त्यांनी कोणतीही स्थगिती मागितली नाही. त्यांनी कोणतीही त्याच्यावर सर हा विषय 13 वर्ष हायकोर्टाच्या स्टेने स्थगित होता आणि सरकारला जी गावं जर महापालिकेत घ्यायची होती तर त्यांनी अजून 6 महिने कन्सल्टेशन पिरियडमध्ये त्यांनी स्थगिती मागितली असती. पण सरकारचं कोणतेही असं पत्र नाहीये. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही सगळं पिटिशन डिस्पोज करा. आणि त्यांचा विषय घेऊन माननीय जज साहेबांनी या संदर्भातल्या सगळ्या ज्या पिटिशन होत्या त्या नो डायरेक्शनवर सगळ्या डिस्पोज केलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यातले सगळे स्टे, सगळ्या पिटिशन सगळ्या डिस्पोज झालेल्या आहेत. त्यामुळे 2011 साली पृथ्वीराज चव्हाण यांनी काढलेला GR हा 243Q घटनेतल्या तरतुदीतला पूर्ण तरतूद करून त्यांनी हा शासन निर्णय काढलेला होता. त्यामुळे 29 गावं ही आज हायकोर्टाने पिटिशन डिस्पोज केल्यानंतर, त्याच्यातली स्थगिती डिस्पोज केल्यानंतर ही 100% ग्रामपंचायतीमध्ये कन्वर्ट झालेली आहे. राहिला प्रश्न जे सरकारने जे अधिसूचना काढलेली आहे त्याच्याबद्दल मी सांगितलं आता 2 मिनिटं अगोदर. पण तरी समजा ती जी नोटिफिकेशन जे काय आहे सो कॉल्ड नोटिफिकेशन, त्याला आम्ही कायद्यामध्ये त्याला पण उडवून टाकू. जो 13 वर्ष स्टे चुकीने भले माननीय उच्च न्यायालयात ठेवलेला होता, तो आज आम्ही पूर्ण पिटिशन डिस्पोज केलेले आहे. याचा अर्थ असा आहे की कोर्टाने 2011चा जो शासनाचा निर्णय होता पृथ्वीराज चव्हाणचा, त्याला शिक्कामोर्तब केलेला आहे. त्याला कुठेही हात लावलेला नाही. त्यामुळे जी प्रक्रिया आपण न्यायालयात लढलेलो आहोत तीच आपण सरकारी दरबारी लढू. विजय शेठ आहेत, अनिल साहेब आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही ठामपणे याच्या मागे उभं राहू. आता आपले जे पुढचे वरचे नेते आहेत, राज्यातले नेते, तेही आपल्या मागे उभं राहतील. आणि वसईतली सगळी जनता जी या लढ्यामध्ये आजपर्यंत इन्व्हॉल्व होती, त्यांनी यापुढेही आपल्याला सपोर्ट करावा आणि विजय शेठच्या मागे उभं राहावं. तुमच्या जनतेचा, वसईच्या जनतेचा आवाज जर पोचवायचा असेल विधानसभेमध्ये तर विजय शेठच्या मागे उभं राहणं ही वसईची काळाची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने वसईचे आमदार स्वतःच्या लेटरवर हे खेळ खेळतात मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना घेऊन, ते आम्ही स्वतः बघतोय. तर जनतेसाठी तुम्हाला जर आमदार हवा असेल तर विजय पाटलांच्या मागे तुम्हाला उभं राहायला लागेल. आणि ही आजपासून सुरुवात झालेली आहे. ही आजपासून सुरुवात झालेली असं तुम्ही समजा. येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेचे इलेक्शन आहे आणि याचं फलित विजय साहेबांनी जी गेली 10 वर्ष मेहनत केलेली आहे या गावाच्या पिटिशनच्या मागे, तुम्ही तुमच्या मताच्या स्वरूपातून 2024च्या ऑक्टोबरच्या महिन्यात विजय शेठच्या पाठीशी उभा राहून तुमचा घरचा आमदार म्हणून, हक्काचा आमदार म्हणून उभं राहून तुम्ही द्यावं. बाकी याच्यातली न्यायालय लढाई, याच्यातली गावांचे आम्ही हायकोर्टामध्ये जिंकलेलो आहोत. शासन दरबारी हा विषय कसा क्लिअर करायचा तो आम्ही करू. तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्ही तुमच्या सोबत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.